नमस्कार मित्रांनो, माझं नाव निलेश. आज क कवितेचा या सत्रात आपल्यासोबत घेऊन आलो आहे एक नवीन कोरी कविता. मित्रांनो, आताच निवडणुकीचं वातावरण संपलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कविता आहे. त्या निवडणुकीच्या रणांगणात आपण जो घोडे बाजार बघितला त्याची चीड व्यक्त करणारी कविता. त्या निवडणुकांमध्ये जी लोकशाही मूल्यांची पढळ झाली त्याचा राग व्यक्त करणारी कविता आहे. आणि सामान्य नागरिकांना, सामान्य मतदारांना नेहमीच गृहीत धरलं जातं आणि ही जनता वेळीखोरी आहे असं समजलं जातं, त्याचा रोष व्यक्त करणारी कविता आहे. बघा, या हृदयाची तळमळ तुमच्या हृदयापर्यंत पोहोचते का? तर सुरू करतो कविता. कवितेचं नाव आहे रणधुमाळी. संपली निवडणूक, संपले रणधुमाळी, उतरले ते झेंडे भगवे निळे काळे. भावांनो उठा, भावांनो उठा, ठेवा झेंडे, लागा आपापल्या कामाला रोज सकाळी. भावांनो ठेवा झेंडे, लागा आपापल्या कामाला रोज सकाळी. महिलांनो, लाडक्या बहिणींनो, शिजवा डाळी आणि करा आपली रोजचीच भाजी पोळी. ते भरतील आपली थाळी, ते भरतील आपली थाळी आणि हेच हेच लिहिले वर्षानुवर्षे आपल्या भाळी. ते करतील जल्लोष विजयाचा, ते करतील जल्लोष विजयाचा, निवडून आलेली मंडळी उधळतील गुलाल रानो माळी. ते करतील जल्लोष विजयाचा, निवडून आलेली मंडळी उधळतील गुलाल रानो माळी. होतील पार्ट्या रोज सकाळ संध्याकाळी, होतील पार्ट्या रोज सकाळ संध्याकाळी. आणि तुडवली जातील वचननामे पायंदळी, आणि तुडवली जातील वचननामे पायंदळी. आणि जाहीरनामांची तर होईल जाहीर होईल. तुम्ही आम्ही बसा आता चिडीचे 5 वर्ष, तुम्ही आम्ही बसा चिडीचे आता 5 वर्ष, घेऊन संयमाची गोळी. कारण आता ते भेटतील पुढच्या वेळी, कारण ते आता भेटतील पुढच्या वेळी, जेव्हा सुरू होईल निवडणुकांची रणधुमाळी, जेव्हा सुरू होईल निवडणुकांची रणधुमाळी. मित्रांनो, कविता संपली. जर आपल्याला ही तळमळ आपल्यापर्यंत आवडली असेल तर या कवितेला लाईक करा. आणि जर ही तळमळ सर्वांपर्यंत पोहोचवायची असेल तर शेअर करा. आणि अशीच ज्वलंत कविता ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार.